सातारा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना पक्षाच्या मारुल हवेली पंचायत समिती गणाच्या अधिकृत उमेदवार प्रियांका विक्रमसिंह देसाई यांनी पाटण समितीच्या इतिहासात विक्रमी मताधिक्य मिळवून विजय मिळवला. त्यांच्याशी केलेली खास ही बातचीत. रनफास्ट या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आज आपल्याला एक आगळी वेगळी मुलाखत या ठिकाणी ऐकायला मिळणार आहे, ज्यांनी सातारा जिल्ह्यामधील पाटण तालुक्यातील मारुल हवेली पंचायत समितीच्या गणामध्ये अतिशय बहुसंख्य मतानं निवडून आलेले एका सामान्य कुटुंबामधील एक व्यक्तिमत्व आज आपल्याला भेटणार आहे. वेगळं असं एक व्यक्तिमत्व आहे. आपण त्यांची आज मुलाखत घेणार आहे. नमस्कार ताई. आपण या संपूर्ण निवडणुकीमध्ये जो प्रचार वगैरे केला तर तो प्रचार अतिशय जोरदार प्रचार झालेला होता. आपली एक शैक्षणिक आणि सामाजिक जर थोडीशी पार्श्वभूमी आमच्या रनफास्टच्या प्रेक्षकांना ऐकायला मिळेल तर खूप बरं होईल. पार्श्वभूमीबद्दल सांगायचं झालं तर माझे वडील हे रयतसेवक, त्यामुळे ते नोकरी निमित्तानं सातारमध्ये जवळजवळ 83-84 सालापासून स्थायिक झालं. त्यामुळे माझं बालपण सगळं तिथंच गेलं. त्यामुळं म्हणजे महाविद्यालयीन शिक्षण असेल, प्राथमिक शिक्षण असेल, महाविद्यालयीन शिक्षण असेल ते अण्णासाहेब कल्याणी सारख्या शाळेमधून आणि महाविद्यालयीन शिक्षण हे छत्रपती शिवाजी कॉलेज सारख्या म्हणजे महाविद्यालयांमधून मला घेता आलं. तसंच सामाजिक पार्श्वभूमी म्हणाल तर माझे आजोबा, माझं मूळ गाव पाटण तालुक्यातील बहुले हे गाव, त्यामुळे माझे आजोबा हे ग्रामपंचायती सरपंच पदावर पण काही कार्यकाळ त्यांनी म्हणजे पाहिला. तसंच पाटण बाजार समितीवर ते काही काळ एकंदरीत तुमची शैक्षणिक सामाजिक पार्श्वभूमी आताच्या या संपूर्ण या घटनेसाठी अतिशय योग्य आहे असं मला वाटतंय. खरं तर आपण या सगळ्या पार्श्वभूमी चांगल्या असताना सुद्धा एक महिला म्हणून ज्यावेळेस तुम्ही याकडे वळला, ते राजकारणाकडे तुम्ही कशा पद्धतीनं वळला, म्हणजे काय तुम्हाला प्रेरणा मिळाली किंवा आपण आता राजकारणामध्ये जावं? माझ्या कुटुंबाने मला तसं सपोर्ट केला चांगला, आणि ते पुढं म्हणजे आपण हे केलं पाहिजे, आपल्याला ही संधी मिळते तर आपण ती घेतली पाहिजे आणि ते आपण पुढं कार्य केलं पाहिजे असं मला कुटुंबाने खूप सपोर्ट केला आणि त्या कुटुंबानेच मोठी प्रेरणा दिली. म्हणजे एकंदर तुमचे सर जे आहेत विक्रम सर देसाई यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांनाही राजकारणाचा चांगला अनुभव आहे, आवड आहे आणि एक सामाजिक आणि राजकारणातून एक समाजकार्य आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतं. इथला आपला पाठिंबा कसा आहे? सगळ्यांचाच खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स होता पहिल्यापासूनच. माझ्या सासूबाई असतील, मुलं असतील किंवा दीर जाऊ वगैरे सगळे सर असतील, त्यांनी म्हणजे खूप सपोर्ट केला आणि पहिल्यापासूनच त्यांनी की तू ही संधी मिळते तर कर आणि आपल्याला चांगलं यश हात कसं घेता येईल ह्यासाठी त्यांनी सुद्धा खूप प्रयत्न केले. माझ्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहिले. प्रचाराचा तसा फारसा अनुभव नव्हता, पण तरी सुद्धा एक महिला म्हणून ज्यावेळेस तुम्ही यामध्ये येता त्यावेळेस तुम्ही या प्रचाराच्या दरम्यान तुम्हाला कोणकोणत्या अडचणींना सामोरं जावं लागलं? अडचणींना म्हणजे तसा आमचा हा माझा जो मतदारसंघ आहे मारुल हवेली पंचायत समिती गण, हा साहेबांचा आपल्या बालेकिल्ला माननीय शंभूराज देसाई साहेबांचा बालेकिल्ला असल्यामुळं मतदारसंघात माझ्या तशा काही समस्या नव्हत्या. त्यामुळं लोकांचा खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मला येत होता. सगळे लोक सुद्धा मला स्वतःहून म्हणजे येऊन हे करायचे की तुम्ही हे म्हणजे आपल्याला उमेदवारी मिळाली, आपल्याला चांगलं यश मिळेल वगैरे, हे सगळं म्हणजे लोकच खूप प्रोत्साहन देत होते. पाटण तालुक्यामध्ये एक हाती सत्ता घेतलेली आहे आणि या एक हाती सत्तेमध्ये आपण सुद्धा एक जोरदार अशी मुसंडी या ठिकाणी आपण मारलेली आहे. मतदारांनी तुमच्या विश्वास दाखवलेला आहे. नक्कीच त्यांनी दाखवलेला विश्वास खूप मोठा आहे आणि त्या विश्वासाला म्हणजे कुठेही तडा जाऊ देणार नाही. त्यांचा विश्वास म्हणजे फोल ठरणार नाही, ह्यासाठी मी प्रयत्नशील राहील आणि शासकीय योजना राबवून त्यांच्या समाजातील शेवटच्या घटकापर्यंत कशा पोहोचवता येतील मला, त्यासाठी मी प्रयत्नशील राहील. आता आपल्याला सगळ्यात महत्वाची समस्या आपल्या या भागामध्ये कोणती आहे असं तुम्हाला कसं वाटतं? काय वाटतं? नाही, मगाशी सांगितल्याप्रमाणे आमचा साहेबांचा बालेकिल्ला असल्यामुळं मतदारसंघात कुठलेच तसे समस्या नाही. सगळं म्हणजे विकसित भाग आहे आमचा सगळा. साहेबांनी खरं तर शंभूराजे देसाई यांनी साहेबांनी संपूर्ण ग्रामीण भागामध्ये म्हणजे जोडण्याचं काम जे आहे रस्त्याच्या माध्यमातून असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल, या सगळ्या माध्यमातून केलेलं आहे. खरं तर तुम्हाला हा प्लस पॉइंटच आहे. शिक्षण, आरोग्य आणि महिलांच्यासाठी तुम्हाला काय करावंसं वाटतं? महिला म्हणजे कशा सक्षम करता येतील, त्यांना ज्या काही पंचायत समितीमार्फत काय ज्या योजना येतील त्या महिलांच्यासाठी आणि बचत गटामार्फत काय चांगले उपक्रम राबवता येतील त्यासाठी प्रयत्न करीन आणि महाविद्यालयीन तरुणींसाठी जास्त
म्हणजे काय त्यांच्यासाठी काय करता येईल त्यासाठी माझी धडपड युवतींसाठी. राहील. युवतींसाठी बरं. माझे प्रयत्न राहतील. काही आव्हानांना सामोरं जावं लागेल असं वाटतंय का तुम्हाला? निश्चितच राजकारण म्हटल्यानंतर थोडं आव्हानं येणारच का, पण मागच्या म्हणजे पंचायत समिती सदस्य म्हणून मी कार्यकाल पाहिलेला आहे, त्यामुळे प्रशासकीय कामांचा तसा थोडाफार अनुभव असल्यामुळे त्याचा फायदा मला पुढं बरोबर. आव्हानं पेलताना निश्चित शक्यतो मला वाटते आपल्याकडं पाटण तालुक्यामध्ये शंभूराजे देसाईंनी एवढा सगळा विकास केलेला आहे, तशी आव्हानं जर तशी कमीच आहे. 5 वर्षामध्ये तुमचं काय स्वप्न असणार आहे या भागासाठी? स्वप्न म्हणजे आता काय झाले, शेतीकडे माणसांचं जरा दुर्लक्ष झाले. शेती म्हणजे परवडत नाही असंच म्हणतात. त्यासाठी म्हणजे शासनाकडून जास्तीत जास्त शेतीसाठी काही आपल्याला योजना आणता येतील का, आणि परत शेतकऱ्यांना शेतीकडे वळवता येतील का, महिलांना जास्ती करून वळवता येतील का, यासाठी माझे प्रयत्न होतील. सामाजिक काम करायचंय तुम्हाला आणि दुसरं तुम्ही कुटुंबासाठी सुद्धा वेळ देणार आहात. आता ही खरं तर दोलायमय अवस्था आहे. हे दोन्हीकडे तुम्हाला या गोष्टी करावी लागणार आहे, समतोल साधावा लागणार आहे. ते कसं तुम्ही हा समतोल साधणार आहात? नक्कीच टाइम मॅनेजमेंट करावं लागणार आहे थोडं. कुटुंबासाठी वेळ ठरवून म्हणजे निश्चित करावं लागेल, आणि उर्वरित कामात कुटुंबाचं आणि अगोदर समाजासाठीच प्रेफरन्स, म्हणजे सामाजिक गोष्टींसाठीच प्रेफरन्स राहील माझा. समाजातील घटकां म्हणजे व्यक्ती जर माझ्याकडे आल्या का, त्यांच्यासाठी आपण जास्तीत जास्त उपयोगी कसं राहता येईल ह्याच्यासाठीच प्रयत्न राहील. त्या पक्षानं तुम्हाला निवडून दिलेलं आहे त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नक्कीच आदरणीय साहेबांच्या नेतृत्वामुळेच हे सगळं शक्य होतं. त्यांच्या म्हणजे मार्गदर्शनाने ही संधी मला उपलब्ध झाली आणि हा विजय संपादन करता आला. चांगल्या प्रकारचं मताधिक्य मिळवता आलं. 6573चं मताधिक्यानं नवीन विक्रम एक नोंदवता आला. त्यामुळे एक मोठी जबाबदारी राहील घेतलेली, म्हणजे लोकांच्या दाखवलेला विश्वास आणि त्यांच्यापर्यंत चांगल्या पद्धतीनं पोहोचणं. तालुक्यामध्ये सगळं यंग जनरेशन जर आपण तरुण पिढी सगळी यामध्ये आलेली आहे, आपण सुद्धा यामध्ये आलेला आहात. तर तुमच्याकडून अपेक्षा तालुक्यालाही खूप आहे, आपण त्या पूर्ण कराल याबद्दल आम्हाला खात्री आहे. कुटुंबातली स्त्री जेव्हा समाज काम करण्यासाठी बाहेर पडते राजकारणाच्या माध्यमातून, त्यावेळेस निश्चितपणे मला वाटतंय की अशा स्त्रिया समाज उपयोगी काम चांगल्या पद्धतीने करू शकतात. गरीब लोक जे आहेत किंवा जे गरजू लोक आहेत त्यांच्यासाठी तुमचं काय कॉन्ट्रीब्युशन असणार आहे? त्यांच्यासाठी ज्या काही म्हणजे शासनाकडून येणाऱ्या आपल्या योजना म्हणा किंवा वस्तूंचं वाटप, हे सर्वप्रथम वाटप करताना त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त पोहोचवण्यासाठी माझा पहिला प्रयत्न असेल. खरंच ज्याला गरज आहे त्याच्यापर्यंत त्या योजना किंवा साहित्य वाटप असेल काय असतं ते त्यांच्यापर्यंत पहिलं गेलं पाहिजे, ह्याच्यासाठीच मी प्रयत्न. अगदी निश्चितपणे की आर्थिक दुर्बल असतील किंवा मागास असतील अशा लोकांच्या पर्यंत जास्तीत जास्त सुविधा पोहोचवण्याचं काम मॅडम या ठिकाणी करणार आहात. खरं तर मॅडम आपल्याला धन्यवाद दिले पाहिजेत की आपण अतिशय जिद्दीनं या सगळ्या राजकारणामध्ये आलेला आहात, समाज काम करण्यासाठी आलेला आहात. आम्ही तुम्हाला या रन फास्ट या न्यूज चॅनलच्या वतीनं, त्याचबरोबर या संपूर्ण पाटण तालुक्यातल्या जनतेच्या वतीनं आपल्याला धन्यवाद देतो. आमचे साहेब आदरणीय शंभूराज देसाई साहेबांनी जी मला ही संधी दिली, त्या संधीचं नक्कीच सोनं करून दाखवण्याचा प्रयत्न करेन. त्यासाठी मिळालेल्या संधीसाठी मी त्यांचे कायम ऋणी राहील. तसंच माझ्यावर मतदारांनी आणि कार्यकर्त्यांनी जो विश्वास दाखवला त्या विश्वासास मी नक्कीच पात्र ठरेल. मी खूप खूप आभारी आहे.